श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या आहे श्रीरामनवमी. श्रीरामनवमीच्या दिवशी श्रीरामांचा जन्म झालेला आहे आणि म्हणून या दिवशी आपल्या पृथ्वी तलावर श्रीरामांचं तत्त्व हे 1000 पटीने जास्त मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत असतं. आणि अशा या काळामध्ये आपण जर श्रीरामनवमीला काही महत्त्वपूर्ण उपाय केले, काही महत्त्वपूर्ण सेवा केल्या तर याचे फळ हे आपल्याला अगणित पटीने मिळत असतं. या दिवशी केलेले कोणतेही उपाय आणि कोणतीही सेवा अधिक प्रमाणामध्ये प्रभावी ठरत असतात. आणि म्हणूनच उद्या रामनवमीच्या दिवशी आपण प्रभू श्रीरामांची सेवा करायला चुकायचं नाही आणि तसंच काही महत्त्वपूर्ण उपाय करायला सुद्धा चुकायचं नाही. श्रीहरी विष्णूंचे अवतार असलेल्या भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला अयोध्येमध्ये झाला होता. त्यामुळे दरवर्षी या दिवशी आपण रामनवमीचा सण हा उत्साहामध्ये साजरा करत असतो. या दिवशी अनेक भाविक उपवास करतात. ठिकठिकाणी या दिवशी रामायणाचे पठण केले जाते. गीत रामायणाचे कार्यक्रमसुद्धा केले जातात. भजन कीर्तन करून भगवान श्रीरामांची उपासना केली जाते. राम मंदिरांमध्ये तर श्रीरामांचा जन्मोत्सव हा सुद्धा साजरा केला जातो. प्रभू श्रीराम हे श्रीहरी विष्णूंचे 7वे अवतार मानले जातात. धर्मरक्षणासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी प्रभू श्रीहरी विष्णूंनी राम अवतार घेतला होता. श्रीहरी विष्णूंनी श्रीराम रूपामध्ये त्रेतायुगामध्ये अवतार घेतला होता. रामनवमीच्या दिवशी आपण जर प्रभू श्रीरामांची विशेष पूजा केली तर याचे विशेष फळ हे आपल्याला प्राप्त होत असते. आणि यासोबतच काही विशेष गोष्टी केल्याने, काही विशेष उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि आपल्याला रामकृपा प्राप्त होते. आणि म्हणूनच उद्या रामनवमीच्या दिवशी आपल्याला काही विशेष महत्त्वपूर्ण उपाय हे करायचे आहेत की जेणेकरून आपल्या आयुष्यातील सर्व संकट, समस्या, अडचणी, दारिद्र्य हे दूर होईल. मग आपल्या आयुष्यातील संकट, अडचणी, समस्या, दारिद्र्य दूर होण्यासाठी उद्या आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत, कोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, कमेंटमध्ये श्रीराम जय राम जय जय राम लिहायला विसरू नका. उद्या श्रीराम मंदिरामधून ही एक वस्तू उचलून आपल्याला घरी आणायची आहे. तर उद्या आहे श्रीरामनवमी आणि म्हणून उद्या सकाळी लवकरच आपल्याला उठायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ स्नान आपल्याला करून घ्यायचं आहे आणि स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. त्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची पूजा आपल्याला करायची आहे. देवपूजा करण्याआधी आपल्याला आपल्या संपूर्ण घराची स्वच्छता करायची आहे. तसंच मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरची जागासुद्धा स्वच्छ करायची आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन जरूर करायचं आहे आणि एक छोटीशी का होईना रांगोळी आपल्याला जरूर काढायची आहे. आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे. देवपूजा झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये प्रभू श्रीरामांचा फोटो किंवा मूर्ती असेल त्या फोटोची आपल्याला पूजा करायची आहे आणि श्रीरामांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. आणि जर तुमच्याकडे प्रभू श्रीरामांचा फोटो किंवा मूर्ती जर नसेल तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही तर असतेच, तर त्या बाळकृष्णांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. आपण बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक केला, बाळकृष्णांच्या मूर्तीची पूजा केली तरीसुद्धा चालेल, कारण बाळकृष्ण आणि श्रीराम हे विष्णूंचेच अवतार आहेत आणि म्हणूनच बाळकृष्णांच्या मूर्तीची पूजा केली तरीसुद्धा चालेल. तर मग बाळकृष्णांच्या मूर्तीवर आपल्याला पहिले पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर पंचामृताचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि ही मूर्ती एका स्वच्छ पाटावर, स्वच्छ कापडावर आपल्याला स्थापन करायची आहे. आणि त्यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि तसंच चंदन, अष्टगंध, हळद, कुंकू, अक्षता अर्पण करून त्यांची विधिवत पंचोपचार पूजा करायची आहे. आणि तसंच फुलंसुद्धा आपल्याला अर्पण करायची आहेत. आणि या दिवशी आवर्जून तुळशीपत्र आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीला अर्पण करायचंच आहे. यानंतर धूपदीप हा बाळकृष्णांच्या मूर्तीला ओवाळून घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला या दिवशी संपूर्ण दिवसभर एक दिवा हा तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित ठेवता आला तर तुम्ही तो दिवा नक्की प्रज्वलित ठेवा. आणि यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीला नैवेद्य अर्पण करायचा आहे. मग तुम्ही पुरणपोळीचा, खिरीचा किंवा शिऱ्याचा नैवेद्य अर्पण केला तरीसुद्धा चालेल. त्याचप्रमाणे या दिवशी धन्याची पंजिरी म्हणजेच सुंठवड्याचा नैवेद्य हा सुद्धा नक्की अर्पण करा. आणि तसंच या दिवशी आपल्याला दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल त्यानुसार तुम्हाला काही उपाय करायचे आहेत. तर या दिवशी तुम्ही प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला भगवा ध्वज हा अर्पण करायचा आहे आणि त्याचप्रमाणे पिवळ्या पदार्थांचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे. मग यामध्ये तुम्ही पिवळ्या
फळांचा नैवेद्य अर्पण करू शकतात किंवा पिवळी मिठाई अर्पण करू शकतात. अगदी बेसनाचे लाडू जरी तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण केले तरीसुद्धा चालतील. मग तुम्ही जर इथे केळी नेली असेल किंवा पिवळी मिठाई किंवा बेसनाचे लाडू नेले असतील तर तुम्हाला ते तिथे प्रभू श्रीरामांच्या मूर्तीसमोर थोडा वेळ राहू द्यायचे आहेत आणि त्यानंतर ते लाडू किंवा केळी गोरगरिबांमध्ये तुम्हाला वाटून द्यायचे आहेत. असं केल्याने आपल्याला प्रभू श्री हरिविष्णूंचा विशेष कृपाशीर्वाद हा प्राप्त होतो आणि विशेष धनलाभाचे योगसुद्धा आपल्यासाठी तयार होत असतात. या दिवशी आपल्याला प्रभू श्रीरामांची सेवाही करायची आहे आणि रामरक्षा स्तोत्राचं जरूर पठण करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही सुंदरकांडाचं सुद्धा पठण करू शकतात आणि जर तुम्हाला सुंदरकांडाचं पठण करता येत नसेल तर तुम्ही अगदी मोबाईलला लावून देऊन श्रवण केलं तरीसुद्धा चालेल. या दिवशी प्रभू श्रीरामांसह माता सीतेची सुद्धा आपल्याला पूजा जरूर करायची आहे. यामुळे आपल्या वैवाहिक जीवनातील सर्व समस्या अडचणी दूर होत असतात आणि आपलं वैवाहिक जीवन हे सुखी आणि आनंदी राहत असतं. आणि म्हणूनच या दिवशी प्रभू श्रीरामांसह तुम्हाला माता सीतेची सुद्धा पूजा करायची आहे. तर आता उद्या आपल्याला आपल्या घराजवळ असलेल्या प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि प्रभू श्रीरामांना ज्या काही वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत तर त्या वस्तू तुम्हाला श्रीरामांच्या मंदिरामध्ये जाताना घरून घेऊन जायच्या आहेत. मग यामध्ये पिवळी फुलं असतील, पिवळी मिठाई असेल किंवा पिवळी फळं असतील, जे काही तुम्हाला न्यायचं असेल तर त्या सर्व वस्तू तुम्हाला घरून घेऊन जायच्या आहेत. आणि आपण नेलेल्या या सर्व वस्तू आपल्याला प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे त्यांना अर्पण करायच्या आहेत. आणि प्रभू श्रीरामांना या वस्तू अर्पण केल्यानंतर दोन्ही हात जोडून मनोभावे नमस्कार आपल्याला प्रभू श्रीरामांना करायचा आहे. आणि प्रभू श्रीरामांच्या चरणांशी अर्पण केलेल्या थोड्याशा अक्षदाया आपल्याला उचलायच्या आहेत. थोड्याशा अक्षदाया आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. मग तुम्ही इथे 5, 7, 11 अशा अक्षदाया तुम्ही तुमच्या हातामध्ये उचलू शकतात. तर याप्रमाणे 5, 7 किंवा 11 अक्षदा उचलल्यानंतर त्या आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. आणि या अक्षदा उचलल्यानंतर प्रभू श्रीरामांना तुम्ही सांगायचं आहेत की या अक्षदा मी माझ्या घरी घेऊन जात आहे. आणि त्याचप्रमाणे तुमची जी काही इच्छा असेल, तुमची जी काही मनोकामना असेल, तुमची कठीणातली कठीण कुठलीही इच्छा असेल तर ती इच्छा मनोकामना तुम्हाला प्रभू श्रीरामांना सांगायची आहे. मग तुमची कुठलीही कठीण समस्या असेल ती सुद्धा तुम्ही प्रभू श्रीरामांना सांगितले तरीसुद्धा चालेल. तुमच्या घरामध्ये पैसा येत नाही, आलेला पैसा हा टिकत नाही, दारिद्र्य तुमच्या घरामध्ये आहे किंवा संततीचं सुख तुम्हाला प्राप्त होत नाहीये किंवा विवाह जुळण्यामध्ये विलंब होत आहे, हवी तशी नोकरी मिळत नाहीये, नोकरीमध्ये प्रमोशन होत नाहीये किंवा तुम्ही करत असलेल्या व्यवसायामध्ये तुम्हाला हवं तसं यश मिळत नाहीये. याप्रमाणे तुमची जी कुठली समस्या असेल, तुमची जी कुठली इच्छा मनोकामना असेल तर ती तुम्हाला प्रभू श्रीरामांना यावेळी सांगायची आहे. जी काही समस्या आहे, जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण मनापासून आणि श्रद्धेने प्रभू श्रीरामांना आपण सांगायची आहे. आपली इच्छा मनोकामना प्रभू श्रीरामांना सांगून आणि तसंच माझ्या या इच्छेसाठी मी या अक्षदा घरी घेऊन जात आहे असं प्रभू श्रीरामांना सांगावं. आणि यानंतर या अक्षता घेऊन आपण आपल्या घरी यायचं आहे. आणि हा उपाय करत असताना आपण कोणालाही सांगायचं नाहीये की या अक्षता मी घेऊन जात आहे. हा जो काही उपाय आपण करणार आहोत तर तो उपाय आपल्याला कोणालाही सांगायचा नाहीये. आणि आपण काय करत आहोत हे जर आपण कोणाला सांगितलं तर त्यामुळे तो उपाय सफल होत नाही. त्यामुळे हा उपाय करताना तो आपल्याला गुपचूप करायचा आहे, कोणालाही सांगायचा नाहीये. आणि राम मंदिरातून या अक्षता आणत असताना आपल्याला कुठेच मध्येही थांबायचं नाहीये. या अक्षता घेऊन सरळ आपल्याला आपल्या घरीच यायचं आहे. आणि घरी आल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि एका वाटीमध्ये या अक्षता आपल्याला ठेवायच्या आहेत. या अक्षता आपण राम मंदिरातून प्रभू श्रीरामांच्या चरणांपासून उचलून आणलेल्या आहेत. त्यामुळे या अक्षतांमध्ये प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद हा उतरलेला आहे. या अक्षता अभिमंत्रित झालेल्या आहेत आणि म्हणूनच या अखंड अक्षता आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायच्या आहेत. मग त्यासाठी आपण एक छोटासा लाल रंगाचा कपडा हा घ्यायचा आहे आणि त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये या अखंड 5, 7 किंवा 11 अक्षता ज्या काही तुम्ही आणलेल्या आहेत तर त्या अक्षता तुम्हाला त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि त्याची एक पोटली तुम्हाला बनवायची आहे. आणि त्यानंतर ही पोटली आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर एका मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. आणि हा मंत्र असा आहे: राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने. तर हाच तो मंत्र आहे. आणि या मंत्राचा तुम्हाला जेवढा वेळा जप करणं शक्य असेल तेवढ्या वेळा तुम्ही या मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा जप केल्याने प्रभू श्रीरामांचा, प्रभू श्री हरिविष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतोच आणि त्यासोबतच विष्णू सहस्रनाम पठण केल्याचं सुद्धा पुण्य आपल्याला मिळत असतं. त्यामुळे ही पोटली हातामध्ये घेऊन आपण या मंत्राचा जप हा करायचाच आहे.
आणि याप्रमाणे या मंत्राचा जप करून झाल्यानंतर ही पोटली आपण आपल्या उजव्या हातामध्ये पुन्हा धरायची आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे किंवा जी काही समस्या तुम्हाला असेल तर ती समस्या तुम्हाला प्रभू श्रीरामांना सांगायची आहे. जी कुठली इच्छा तुम्ही मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांना सांगितली असेल किंवा जी कुठली समस्या तुम्ही मंदिरातच प्रभू श्रीरामांना सांगितली असेल, तीच इच्छा किंवा तीच समस्या तुम्हाला पुन्हा घरी प्रभू श्रीरामांना सांगायची आहे. तर याप्रमाणे तुमची समस्या किंवा इच्छा सांगून झाल्यानंतर ही पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी पैसे ठेवत असाल तिथे ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे किंवा तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या गल्ल्यामध्ये सुद्धा ही पोटली ठेवली तरीसुद्धा चालेल. यामुळे तुम्हाला पैशांची कमतरताही कधीही भासणार नाही. किंवा मग ही पोटली तुम्ही तुमच्या घरातल्या कर्त्या व्यक्तीच्या पर्समध्ये ठेवली तरीसुद्धा चालेल. तुमच्या घरातल्या कर्त्या पुरुषाच्या पर्समध्ये ही पोटली ठेवल्याने त्या व्यक्तीला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि त्या व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि कधीही पैशांची कमतरता भासत नाही. आणि हा जो काही उपाय आहे तो तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही केला तरीसुद्धा चालेल. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.